मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत काहीशी झालेली आहे, कारण की 34 तासांच्या ज्या वाहतूक कोंडीचा जो परिणाम होता पुण्याच्या स्वारगेट डेपोमधून मुंबईसाठी जाणाऱ्या बसेसवर होताना दिसतोय। मुंबईमध्ये गेलेल्या गाड्या परत न आल्यामुळे स्वारगेट डेपोमधून आता अर्धा तासाला गाड्या सोडण्यात येत आहेत। प्रवाशांनी मात्र आपल्या जबाबदारीवरच प्रवास करावा असं आवाहन एसटी कडून करण्यात आलंय। हवेवरती काल 22 तास वाहतूक कोंडी झाली। त्याचं कारण होतं की गॅस टँकर जो पलटी झाला तो काढण्यास वेळ लागला। त्यानंतर मात्र रात्री वाहतूक सुरळीत झाल्याचं म्हटलं होतं। मात्र पुणे मुंबई स्वारगेट डेपोमधून ज्या सुटणाऱ्या बसेस आहेत त्या मात्र आता अर्ध्या तासाने आज सकाळपासून सोडण्यात येत आहेत। जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अर्ध्या तासाने सुरू करण्यात आलेली आहे। मात्र अर्ध्या तासाने गाड्या सोडत असताना प्रवाशांनी मात्र मुंबईत पोहोचायला बोरिवलीत पोहोचायला किती वेळ लागेल हे मात्र सांगता येत नाहीये। अशी सगळी परिस्थिती हवेवरती आता आहे। तर 22 तास वाहतूक कोंडी होती, गाड्या बंद केलेल्या होत्या काल। आज किती गाड्या बंद आहेत? आजचं सगळं जो गाड्यांचा प्रवास आहे तो सुरळीत आहे। आज सकाळीही घाटामध्ये वाहतूक कोंडी आहे। वाहतूक कोंडी असल्यामुळे सकाळी 5 वाजल्यापासून आपल्या ठाणे दादर बोरिवली या मार्गावरती फेऱ्या सुरू असतात। सदरच्या फेऱ्या आपण सकाळी सोडलेल्या आहेत, 1-1 तासाच्या अंतराने सोडलेल्या आहेत। आपली फ्रिक्वेन्सी अर्ध्या तासाची आहे। प्रवासी प्रतिसादही कमी आहे, प्रवाशांची संख्याही बसस्थानकावरती कमी आहे। सदस्य सकाळी किती गाड्या सोडल्याच? आपण ठाणे दादर बोरिवलीला प्रत्येकी 3-3 बसेस सोडलेल्या आहेत। त्यानंतर आपण आता अर्ध्या तासाने स्लॉट आता सद्यस्थितीमध्ये आपलं 1 तासाचं नियोजन आहे। आपण घाटातल्या वाहतुकीची माहिती घेत आहोत। वाहतूक थोडी फास्ट झाली की आपण अर्ध्या तासाची वाहतूक पूर्ववत करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमयसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।